तर आमच्यासोबत असं काय होईल आम्ही विचार पण केला नव्हता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण चाललो होतो सांगलला, ते कारण तुम्हाला पुढे कळले. ह्या दोघांचं तर नियोजन झालतं गाडीचं, पण आमचं नियोजन राहिलं होतं दोघांचं. गाडीचं काय नियोजन लागना म्हणून भाऊ काँग्रेसातच बसला होता. तितक्यात आगमन झालं योगेश भाईचं आमच्या. योगेश भाईच्या गाडीत पेट्रोल होतं का नाही चेक करत होता. पेट्रोल तर काही गाडीत नव्हतंच, तरी पण चॉकवर गाडी गावातच नेली आम्ही. जाता जाता आपल्याला लाल परी दिसले इथं. अगा बाबो, फटाकडी वाजल्या का आवाज आला. बघतोय तर काय टायरच फुटला. हो एवढा पडला तर योग्या म्हणतोय लय मोठं भोग पडलंय टायराला. तर आमच्या इंटरनॅशनल ड्रायव्हर विक्याबाईनं गाडी नेली गॅरेज मध्ये. नवीन टायर बसवायचं काय आपलं बजेट नव्हतं, म्हणूनच जुना पाना टायर बसवून टाकला. एकदा सर टायर बसवून झाला तर आम्ही धरला सांगोलचा रस्ता. योगेश भाईला आलतं टेन्शन, म्हणून योगेश भाईने घेतली होती स्टिंग. तर आमचं काम होतं राजे मेन्सवेअर मध्ये कपडे घ्यायचे होते. बाबा काय गर्दी. त्या गर्दीतनं आपण कशी बशी कपडे तर घेतली. तर कपड्यांचं बिल देऊन आपण गेलो बाहेर. तितक्यात नियोजन झालं आमचं चायनीज खायचं. तर येस चायनीज मध्ये गेलो. तर गेल्या गेल्या मिळाला आपल्याला टाइमपास. तेवढ्यात आपल्याला सूप पण आलं. तर आम्ही घेतलं होतं 1000 राईस. तर आमच्याकडे काय चमच्यानं काम नसते हो, हातानंच काम असते. तर तिथनं चायनीज खाऊन झाल्यानंतर आपण आलो मोबाईल दुकानामध्ये. तर आपल्या नवीन मोबाईलचा आपल्याला काढायचं होता कॅशबॅक काढल्यानंतर आपण निघालो घरी. तर आमचं मामा आलतं सांगोला म्हणून आम्ही निघालो मामाच्या गाडीत घरी. आता आम्ही जातो आमच्या घरी, तुम्ही तेवढं फॉलो करून जावा.